नमस्कार. आज आपण खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी करणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपण 4-5 मिरच्या, 1 चमचा जिरे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायच्यात. आता इथे एका भांड्यामध्ये मी कोथिंबीर ओतून घेते आणि त्यामध्ये आपण जे मिरची लसूण वाटून घेतलेलं होतं ते वाटण त्यामध्ये टाकायचं. आता आपण त्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ टाकणार आहोत आणि एक 5-6 चमचे ह्यात मी बाजरीचे पीठ टाकलेले आहे. तुम्ही त्यामध्ये तांदळाचे पीठही टाकू शकता, त्यामुळे आपली कोथिंबीर वडी छान खुसखुशीत अशी तयार होते. आता आपण त्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत. त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा ओवा, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे. इथे आपण सर्व जिन्नस एकत्र करून त्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी ओतायचं आणि छान असा त्याचा आपण गोळा तयार करून घेणार आहोत. इथे मी सर्व जिन्नस टाकून थोडंसं पाणी टाकून छान असा त्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी इथे पिठाचा गोळा तयार केलेला आहे. आता आपण हातावर त्याचे असे रोल बनवून घेणार आहोत. इथे मी सर्व पिठाचे याचप्रमाणे रोल तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे मी कसा रोल तयार केलेला आहे. आता याप्रमाणे सर्व पिठाचे रोल तयार करून घ्यायचे आणि एका चाळणीला तेल लावून त्यावर 10 ते 15 मिनिटं छान वडी वाफवून घ्यायची. 10-15 मिनिटांनंतर आपल्या वड्या छान वाफवून निघतात. आता इथे वडी थंड झाल्यावर सुरीने त्याचे छोट्या छोट्या आकारामध्ये छान असे काप तयार करून घ्यायचे. इथे मी सर्व वडी कापून घेतलेल्या आहेत. इथे मी एका भांड्यात तेल गरम करायला ठेवलेले होते. ते तेल छान आपले गरम झालेले आहे. या वड्या आपण आता गरम तेलामध्ये टाकून छान अशा खरपूस तळून घेणार आहोत. इथे मी आता या वड्या तेलामध्ये सोडल्या आणि 3 ते 4 मिनिट छान अशा मीडियम फ्लेमवर खरपूस अशा तळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता 3-4 मिनिटांनंतर आपल्या वड्या छान अशा खरपूस तळलेल्या आहेत. इथे आपल्या वड्या छान अशा तयार झालेल्या आहेत. मी याचप्रमाणे सर्व वड्या तळून घेणार आहे. इथे आपल्या सर्व कोथिंबीर वड्या छान अशा तळून तयार झालेल्या आहेत.